फलटण पोलिसांनी आज फलटणमधील अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त केलेत। या कत्तलखान्यात जनावरांच्या कत्तली होऊन ते मांस मोठ्या प्रमाणात विक्री केले जायचे। सदर कत्तलखान्याला वेळोवेळी समज देऊनही त्यांच्यात सुधारणा न झाल्याने आज कत्तलखान्यावर जेसीबी फिरवत कत्तलखाना जमीनदोस्त करण्यात आलाय। यापुढेही फलटण पोलीस स्टेशनच्या वतीने अवैध कत्तलखान्यांवर कारवाई केली जाईल असेही पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी सांगितलंय। आज रोजी आम्ही फलटण शहरातील कुरेशी नगर या भागात चालणारा जो अवैध कत्तलखाना होता तो या ठिकाणी बरेचसे रेड आपण झालेले आहेत। यापूर्वी आपण विविध लोकांची मीटिंग घेऊनही आवाहन करण्यात आलेलं होतं की आपण कृपया गोवंशच्या कत्तलीपासून दूर राहावे व त्या कायद्याचे पालन करावे, परंतु वेळोवेळी समज देऊनही त्यामध्ये सुधारणा न झाल्याने या ठिकाणी रेड मोठ्या प्रमाणात झाल्याने आपण या ठिकाणचा जो अवैध कत्तलखाना आहे या जमिनीचे जे मालक आहेत त्यांची कन्सेंट घेऊन आपण या ठिकाणी नेस्तनाबूत केलेलं आहे। सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री समीर शेखसो, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण उपविभागाने केलेली आहे। फलटण शहर पोलीस स्टेशन व फलटण उपविभाग। धन्यवाद।